हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, आज आम्ही चाललोय मस्त फिरायला. आज तुम्हाला मी लोणावळा, खंडाळा, पुणे असं मस्त फिरून आणणार आहे. बघा मी निघालोय. संदेश भाऊ आपला गाडी चालवतोय. बघा तो गाडी चालवण्यामध्ये मग्न आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला आता आम्ही ऑन द वे आहोत. जसं जसं पुढे पुढे जाऊ, जसे जसे मस्त छान छान लोकेशन येतील, तसं तसं थांबून तुम्हाला मी त्या लोकेशनचा मस्तपैकी नजारा दाखवणार आहे. मस्त छानपैकी आनंद घ्या मित्रांनो. ओके, चला कुठे जाऊ नका. आजचा ब्लॉग हा आपला थोडा मोठा होणार आहे. शेवटपर्यंत बघा. ओके गाइज, अंत तक जुड़े रहो. ओके, आपका प्यार ऐसा ही बनाए रखना. ओके, बाय बाय. बघा मित्रांनो, बघा जाताना किती छान छान इथे डोंगर आहेत. बघा किती सुंदर असे डोंगर दिसत आहेत. हा बघा, हा आमचा कर्जतवरून आता आम्ही पुढे आलो आहोत. लेफ्ट घेऊन आता हा पळसदरी मार्गे, बघा पळसदरी मार्गे आम्ही आता जाणार. पळसदरीवरून मग आम्ही खोपोलीवरून मग आम्ही घाटातून म्हणजे लोणावळा, खंडाळा लोणावळा घाट करून तुम्हाला सगळं दाखवत आम्ही पुण्याच्या दिशेने जाणार. मग आम्ही इथूनही एक्सप्रेस वेने जाऊ शकलो असतो, पण आम्ही तसं न करता आम्ही हा मार्ग निवडला. ओके मित्रांनो, असंच जोडून राहा आमच्याशी. ओके, पुढची अपडेट तुम्हाला मी देतच राहील. ओके, बाय बाय. बघा मित्रांनो, आता आम्ही हालफाटा सोडून आता आम्ही मेन हायवेला लागलेलो आहोत. हे बघा, ते हे घाटी रस्ता म्हणून हे हॉटेल आहे. खूप भारी आहे. हे बघा, आता हा खोपोली लोणावळा रोड सुरू झालेला आहे. आता आम्ही अगोदर खोपोली आणि मग तिथून मग लोणावळा घाट चढताना तुम्हाला मी सगळं पूर्ण दाखवणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. ओके, बाय बाय. बघा मित्रांनो, आता आम्ही हे बघा कसं आहे महाराजांचं. बघा मित्रांनो, हे आले. आता हा खोपोली फाटा आहे. आता आम्ही निघालोय आता खोपोलीकडे. ट्रॅफिक बघा इकडे. बघा किती ट्रॅफिक आहे बघा. चला, पुढची अपडेट तुम्हाला मी देतच राहील. ओके, जुडे रहो गाइस, जुडे रहो. बाय बाय. बघा मित्रांनो, आता आम्ही खोपोलीमध्ये एंट्री मारलेली आहे. हळूहळू हे बघा, खोपोली नगर परिषद. बघा मित्रांनो, थोडी गाडी जरा हळूहळू घ्या. आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना दाखवायचं, व्यवस्थित त्यांना बघता आलं पाहिजे. बघा ट्रॅफिक बघा मित्रांनो. एक रिक्षा आपल्या समोर चालली. बघा समोरचा डोंगर दिसतोय का तुम्हाला? तोच डोंगर आता आपल्याला डायरेक्ट घाट येतो, तो चढून जायचा आहे वरती. खंडाळा लोणावळा. बघा मित्रांनो, हाच समोरचा जो डोंगर आहे हा बघा. हे बघा, आलो आता आपण. बघा
खोपोली बस स्थानक आहे. हा बस स्टॉप आहे खोपोलीचा. बघा आता आपण चालू. आता इथूनच चढाव लागला बघा. आता इथूनच आता इथून एक फार तर एक 200-300 मीटर पर्यंत, तिथून मग डायरेक्ट घाट सुरू. बघा मित्रांनो, ही खोपोली आहे. बरेच जण इकडे खोपोली या साईडला आलेही असतील. बघा मित्रांनो, समोर डोंगर बघा. हा पूर्ण डोंगर घाट आपण चढून जाणार आहोत. जवळजवळ एक 20 ते 25 मिनिट लागतात वर चढायला. उतरायला माणूस लवकर उतरतो. हे बघा, हा कॉलेज आहे. हा बघा, हा खोपोलीचा हा कॉलेज आहे. हे बघा, हे समोर चाललोय आता आपण. बघा गाड्यावाल्यांना किती घाई लागल्या बघा. त्या बाईकवाल्याला काय गरज आहे का नुसतीच घाई करायची. मित्रांनो इकडे बघा, इकडे गगनगिरी महाराजांचं मठ आहे, पण ते आतमध्ये आहे. ते नंतर तुम्हाला मी कधीतरी येऊन ते पूर्ण सगळं दाखवेल. पूर्ण मठ तुम्हाला मी दाखवेल. हे बघा मित्रांनो, आता घाट सुरू झालेला आहे. बघा घाट सुरू झालेला आहे. गाड्या बघा, ते खूपच असं कंजेस्टेड आहे. व्यवस्थित गाडी चालवायला लागते. आणि इथे भलत्या सलत्याचं काम नाहीये गाडी चालवणं. इथे ड्रायव्हर म्हणजे आमच्या संदेश भाऊ सारखाच ड्रायव्हर पाहिजे. भलत्या सलत्याचं कामच नाहीये इथं गाडी चालवणं असं. बघा मित्रांनो, समोर बघा हेल्मेट कंपल्सरी. आपण आज समोरून येतोय तो बघा, त्याने हेल्मेट घातलेलंच नाहीये. बघा मित्रांनो, हा डोंगर बघा, घाट बघा. चला तुम्ही असेच शेवटपर्यंत जोडून राहा. हा ब्लॉग आपला थोडा मोठा होणार आहे, पण कुणीही सोडून जाऊ नका. पूर्ण बघा, मला खूप मजा येईल. ओके मित्रांनो, पुढची अपडेट मी तुम्हाला देतच राहील. तुर्तास बाय बाय, टेक केअर. हॅलो मित्रांनो, बापरे काय खतरनाक घाट आहे हो. हा बघा, तुम्हाला दाखवतो आता मी. हे बघा, हे मोठ्या मोठ्या गाड्या बघा. घाट बघा मित्रांनो, बघूनच काळजात अगदी धस होतोय. तर इथे चालवणाऱ्याचं किती कसब असेल बघा मित्रांनो. हे मागून येऊन ओव्हरटेक मारून जात आहेत बघा. हा बघा घाट बघा मित्रांनो, इसको बोलते हैं घाट. ये है खंडाला घाट. बघा मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपण खंडाळा, मग तुम्हाला मी लोणावळा पण दाखवतो. सगळं दर्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हा बघा मित्रांनो, आता इथे बघा हे छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. मंदिर आलंय. $1 टाकता येईल का तुला त्याच्यात? बघा मित्रांनो, आता संदेश भाऊकडे $1 दिलेला आहे. तो आता आम्ही शिंगरोबाचं मंदिर आहे मित्रांनो. हे बघा, हे शिंगरोबा देवाचं मंदिर आहे. हे बघा, त्याची $1 टाकलेला आहे. हा शिंगरोबा देव म्हणजे इथे एकदम जागृत देवस्थान आहे मित्रांनो. आणि ह्या घाटातून जात असताना ह्या देवाला नमस्कार करूनच, त्याला नतमस्तक होऊनच जावं लागतं मित्रांनो. नाहीतर मग काही अशा विघटित प्रकार होऊ नये, त्यासाठी हे खूप जपावं लागतं मित्रांनो. बघा आता समोर हे बघा मित्रांनो, हे बघा हा घाट बघा किती डेंजर आहे. म्हणजे आता मी गाडीमध्ये इथे बाजूला बसलोय तरी माझ्या पोटात गोळा येतोय. बघा हे लोक काय करतात, इकडे उभे आहेत.
पोलीस मामा बसलेत बघा, पोलीस मामा बसलेले आहेत. सगळं त्यांची कामगिरी व्यवस्थित इथे सुरू आहे. जो कोणी बाईकवरती जे येतात, ज्यांनी कोणी हेल्मेट घातलं नाही त्याला ते बरोबर पकडतात आणि त्यांना काही जी शिक्षा असेल, त्यांची काय फाईन असेल ते घेतात. आणि 4 व्हीलरवाल्यांना पण तेवढेच नियम आहेत मित्रांनो. बघा आता हा रस्ता इथून कट होतो. हा आता खालच्या रस्त्याने जर गेलो मित्रांनो तो डायरेक्ट हायवेला लागेल. पण आपल्याला खंडाळा, तुम्हाला खंडाळाचं मला दर्शन द्यायचं आहे म्हणून आपण हे बघा ह्या रोडने बायपास मारलेला आहे खंडाळा. हे बघा इकडून किती गर्दी आहे बघा, गाड्यांची ट्रॅफिक बघा. हां, तर मग ते जे ट्रॅफिक हवालदार आहेत, तर 4 व्हीलरमध्ये जे लोक असतील त्यांनी सुद्धा सीट बेल्ट हा प्रॉपर लावला गेलाच पाहिजे, असे त्यांचे नियम आहेत. चला, आपल्या सेफ्टीसाठीच ते करतायत, त्याच्यामुळं त्यांचेही धन्यवाद. ठीक आहे. बघा दूधवाला बघा कॅन कसा चाललाय. चला मित्रांनो, तुम्ही असंच जोडून राहा. तुम्हाला आता मी खंडाळा आला की तुम्हाला मी खंडाळ्याचं दर्शन घडवतोय मित्रांनो. प्रतास बाय बाय. बघा मित्रांनो, आता आपण एंट्री मारलेली आहे बघा. हा बघा बघा, आता इकडे तो खालचा हायवे आहे तिकडे, आणि हा इथून आता प्रॉपर आपला खंडाळा खालचा हायवे बघा. खालतून गाड्या बघा दिसत आहेत कशा दिसल्या बघा. हे आता आपण आलो आहोत खंडाळा खंडाळा खंडाळा. बघा मित्रांनो, अजून थोडं पुढे गेलो तर तुम्हाला काय नजारा बघायला मिळेल ते तुम्हाला मी व्यवस्थित असा उतरून सगळं दाखवणार आहे. बघा ती पूर्ण खालती खोपोली दिसते. हे बघा बघा, आता मी खाली मस्त उतरणार, तुम्हाला मी पूर्ण सगळा नजारा दाखवणार मित्रांनो. तुम्ही पण बघाल आणि खुश व्हाल, बघून खुश व्हाल. असा इथला खंडाळ्याचा नजारा आहे. बघा समोर बघा, समोर बघा आलेला आहे. चला संदेश भाऊ आता आपली जरा गाडी आपण थोडे 5 मिनिटं इथे थांबूयात, थोडं पुढे थांबूयात आणि आपल्या प्रेक्षकांना छान असं खंडाळ्याचं दर्शन घडवूया. मित्रांनो, हा खंडाळा आहे बघा. सगळे पर्यटक म्हणजे सगळे मुंबई पुण्याला जाणारे लोक आहेत. हे सगळे इथे इथे शिजायला बघा. चला, आपल्या संदेश भाऊनी पण गाडी थांबवलेली आहे मित्रांनो. आता मी थोडं तुम्हाला उतरून दाखवतो. आणि बघा बघा फ्रेंड्स, आता आम्ही उतरलो इथं. हा बघा, हा बघा, हा खंडाळ्याचा डोंगर पूर्ण. मी तुम्हाला आता कॅमेरा बॅक घेऊन दाखवतो. हा बघा हा डोंगर. आता ठीक आहे, आता आम्ही जरा थोडे 11:30-12चा टायमिंग झालेला आहे. हे जर काय संध्याकाळी जर आलो असतो तर इथे आणखीन शांत मस्त अशी सावली. बघा मित्रांनो, डोंगर बघा. हा बघा, हा खंडाळा बघा. ती पूर्ण खालती दिसत आहेत तुम्हाला. खाली पूर्ण खोपोलीच्या त्या सगळ्या बिल्डिंग आहेत. बघा, हे सगळे सरबतवाल्यांच्या गाड्या, पेरूवाल्यांच्या गाड्या सगळं चालू आहे. तिकडे माकडं पण आहेत, दिसत आहेत का तुम्हाला माकडं? हे बघा, बघा सगळी माकडं पण आहेत. हे बघा, हे पूर्ण तुम्हाला जी खाली दिसते पूर्ण आखी खोपोली आहे. हे बघा बघा, सगळ्या ह्या बिल्डिंग्स पूर्ण खोपोलीच मी तुम्हाला दाखवली.
चला मित्रांनो, असेच जोडून राहा माझ्याशी. तुम्हाला आता मी इथून खंडाळ्यामधून निघतो. आता मी तुम्हाला लोणावळा दाखवणार आहे. ओके, चलो तुर्तास, बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला लोणावळ्याचा फेमस पॉइंट दाखवणार आहे. याला म्हणतात टायगर पॉइंट. तो टायगर पॉइंट आता आलेला आहे. बघा मित्रांनो, हा बघा, हा टायगर पॉइंट आहे. ही त्याची सुरुवात आहे. इथून संध्याकाळी इथे खूप मजा असते. बघा इथे सगळे मक्केवाले, सरबतवाले, पेरूवाले या सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत. बघा मित्रांनो, इथे संध्याकाळी खूप सारे पर्यटक इथे रस्त्यामध्येच गाड्या उभ्या करून इथे उतरतात आणि इथे सनसेटचा आनंद घेतात. हे बघा, ही दुकानं आहेत. हे बघा, अरे बापरे, समोर येतो बघा अंगावरती गाडी घेऊन. बघा इथे ही मगनलाल चिक्की आहे मित्रांनो, लोणावळ्याची फेमस मगनलाल चिक्की. हे बघा, छोटी छोटी मुलांची शाळा सुटलेली दिसतीये. हा बघा मित्रांनो, हा पूर्ण टायगर पॉइंट याला म्हणतात. बघा बघा मित्रांनो, हा पूर्ण टायगर पॉइंट. बघा ही सगळी दुकानं कशी लागलेली आहेत. बघा, चला आता थोड्याच वेळामध्ये आता आपण लोणावळ्यामध्ये एंट्री करू. तुम्हाला मी पूर्ण लोणावळा सुद्धा दाखवतो. ओके, तुर्तास, बाय बाय, सी यू, टाटा, टेक केअर. हॅलो फ्रेंड्स, बघा आता आपण लोणावळ्यामध्ये आता एंट्री मारत आहोत. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतोच. संदेश भाऊ गाडी चालवत आहेत. त्यांचं काम ते व्यवस्थित करत आहेत. मी माझं काम व्यवस्थित करतोय, तुम्हाला सगळं दाखवण्याचं. ओके, आता हे बघा, आता थोड्याच वेळात आपण आता लोणावळ्यामध्ये, प्रॉपर लोणावळ्यामध्ये आता एंटर होऊ. हे बघा, आता इथे ठीक आहे. आता इथे एवढी ट्रॅफिक दिसत नाहीये, पण थोडं आतमध्ये गेल्याच्या नंतर ट्रॅफिक असणार आहे. हे बघा, हे लोणावळ्याच्या बाजूला हे रिसॉर्ट्स बघा, किती सुंदर सुंदर असे रिसॉर्ट्स आहेत मित्रांनो. हे बघा, इथे पूर्ण मुंबईचे, पुण्याचे सगळी लोक इथे विकेंडला येतात. छानपैकी विकेंड त्यांचा इथे सेलिब्रेट करतात. थंड असं वातावरण इथे आहे लोणावळ्यामध्ये. पण मित्रांनो, महागाई पण तेवढीच आहे. ठीक आहे, जे ऑफर्ड करतात तेच इथे येतात. आणि प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार इथे हॉटेल आहे. बघा, हे ग्रँड विसावा म्हणून खूप सुंदर हॉटेल आहे. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्ही तिथेच स्टे केला होता. बघा मित्रांनो, हे बघा ट्रॅफिक. बघा आता इथून ट्रॅफिक सुरुवात झाली. बघा 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 किती ट्रॅफिक आहे. बघा, संदेश भाऊ आमचे गाडी चालवतात, ते जरा थोडे रागीट पण आहेत. कोणी जर कट मारली, कोणी जर लवकर साईड नाही दिली तर मग त्यांचं काय खरं नसतं. आता बघा, तुम्हाला मी समोर बघा, समोर मगनलाल चिक्कीचं मोठं स्टॉल आहे मित्रांनो. हे बघा, हे साधे पण हॉटेल्स आहेत इथे. बघा, हा सुदेश हॉटेल आहे, लॉजिंग बोर्डिंग साधे. ठीक आहे, चला, आपल्या गोरगरिबांना, आपल्यासारख्या गोरगरिबांना परवडतील असे पण इथे हॉटेल्स आहेत. हे बघा, हे मगनलाल चिक्कीचं तुम्ही स्टॉल बघा, मोठं दुकान आहे. स्टॉल नाही म्हणता येणार, मोठं दुकान आहे ते. बघा मित्रांनो, तर ट्रॅफिक बघा. आणि तर आज विकेंड आहे, आज संडे आहे मित्रांनो, त्यामुळे ही आजची ही गर्दी आहे, ही स्वाभाविक आहे. बघा, आज संडे आहे, त्यामुळे ही जी गर्दी आहे स्वाभाविक आहे. गर्दी लागणारच आहे आपल्याला. सॅटरडे आणि संडे 2 दिवस इथे फुल टू फटाक गर्दी असते मित्रांनो. बाप रे, कधी आणि कधी मी माझ्या सगळ्या मित्रांना पुढचं दाखवणार. बघा फ्रेंड्स,
झालेला आहे. हळूहळू आता ट्रॅफिकच्या ह्या ज्या गाड्या आहेत त्या आता पुढे पुढे सरकत आहेत. चला आपण पण त्यांच्या मागोमाग जाऊयात. हे बघा, हे बाजूला बघा, बाजूला ही एक सुंदर रिसॉर्ट आहे. कसं वातावरण आहे बघा इकडचं. बाहेर कशी सुंदर सुंदर अशोकाची झाडं आहेत. त्याच्याच बाजूला ते एक मोठं आंब्याचं झाड आहे मित्रांनो. गावठी आंब्याचं झाड आहे ते पण बघा. काय यार, किती वेळ लागणार अजून. बघा तुम्हाला मी दाखवतोयच. बघा मित्रांनो, अजून काही ट्रॅफिक कमी होत नाहीये. हे बघा, हे एक सुंदर हे जे हॉटेल आहे बघा, पार्किंग लोटोपिया नाव आहे त्या रिसॉर्ट्सचं. हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्यात चालले. ती बघा, ती लहान लहान मुलं बघा कसे फुगे विकतायत. काय बिचाऱ्यांना पोटासाठी करावं लागतं, पण ठीक आहे, असू दे, मेहनत करतायत. इथूनच त्यांना मेहनतीची सवय लागलेली आहे. चांगलं आहे ते. ट्रॅफिक काय कमी होत नाही आणि गाडी काय आपली पुढे जात नाही. तुम्ही असे जोडून राहा. पुढे गेलो की मी तुम्हाला सगळ्या अपडेट्स व्यवस्थित देत राहील. ओके, तुर्तास बाय बाय. बघा मित्रांनो, आता ट्रॅफिक पूर्णपणे जरा कमी झालेली आहे. तुम्हाला आता जरा बघा तिकडे पलीकडच्या साईडला बघा किती ट्रॅफिक लागली. म्हणजे एक त्यांनी चालू केलं आणि एक बंद केलं, म्हणजे असा काही प्रकार बहुतेक चालू दिसतोय. ठीक आहे, हे बघा परत आता गाडी आपली इथे थांबलेली आहे. आता आपण प्रॉपर लोणावळ्यामध्ये आहोत. हा लोणावळाच आहे. हे बघा, हे बघा, हा बघा, हा इकडे पेट्रोल पंप आहे लोणावळ्याचा. बघा हे सगळे पर्यटक आहेत आज. हे बघा, हे सुपर चिक्की बघा. हे बघा, ही सगळी पूर्ण इकडे चिक्कीचीच. मला इथे चिक्कीचेच सगळी मोठी मोठी हे दुकानं दिसतील. हे बघा, सगळे मगनलाल लोणावळा चिक्की. बघा मित्रांनो, नावाचा लोणावळा चिक्की. हे बघा, हे बघा, हे श्री राम मंदिर आहे इथे बघा. हा लोणावळ्याचा हा गवळीवाडा आहे मित्रांनो. बघा, श्री राम मंदिर गवळीवाडा लोणावळा. हे बघा, ही पूर्ण लोणावळ्याची मेन मार्केटची मेन बाजारपेठ आहे बघा. ते सगळे आपल्याला हे बघा, लोणावळा चिक्की, मगनलाल, ते सगळे आपल्याला मगनलालवालेच दिसतील. चला मित्रांनो, आता आपला हा लोणावळा तुम्ही पूर्ण मार्केट मी तुम्हाला दाखवला. मित्रांनो बघा, समोर बघा, ही मुलगी आपल्या बाळाला घेऊन येत आहे. आज सगळे हे लोणावळा फिरायला आलेले आहेत बघा फ्रेंड्स. चला आता आपण लोणावळ्याच्या आता बाहेर पडत आहोत. आता आपण पुण्याच्या दिशेने चाललोय. कसा वाटला लोणावळ्याचा बाजार? ओके, आता आपण चाललोय पुण्याच्या दिशेने मित्रांनो. तुम्ही जर सगळे हे व्हिडिओ बघत असाल, हा नजारा बघत असाल, तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. ओके, चला पुढची अपडेट तुम्हाला मी देतच राहील. तुर्तास बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर. ओके गाईज, बाय बाय. बघा बघा मित्रांनो, आता आपण खूप भूक लागली आहे, जेवायला आलोय बघा. मम्मीज होमली फूड. हे बघा, आता इथे संदेश भाऊने गाडी पार्क केलेली आहे.
तुम्हाला आता मी पूर्ण सगळं दाखवणार आहे मित्रांनो. बघा या समोरच्या गाड्या बघा, हे बघा, ह्या खूप फेमस हॉटेल आहे हे मम्मीज होमली फूड. मित्रांनो इथे बरीच लोक येतात जेवायला, मुंबई पुणे जे प्रवास करतात. हे बघा संदेश भाऊला खूप भूक लागलेली आहे. बघा फ्रेंड्स, चला आता आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतो. घेता घेता तुम्हाला आम्ही सगळं दाखवूच. ओके, तुर्तास, बाय बाय. बघा मित्रांनो, आता आम्ही इथे एंट्री मारतोय आतमध्ये. आता कशा या जुन्या काळातल्या या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. बघा या बेसिन आहे खाली, इकडे पण आहे, इकडे हे सगळं. हे इथून एंट्री आहे, इथून वरती जातात. इथे बघा, इथे मला असं वाटतं इथे संध्याकाळी बसत असतील भारीमध्ये. मस्त इथे महाराजांची मूर्ती ठेवली आहे, खूप छान दिसते. बघा महाराजांची मूर्ती, नंदी महाराज आहेत, छान दिसतंय. इथून ही एंट्री आहे. आता मी पण जातो, जरा फ्रेश होतो, वॉशरूमला जातो. मस्तपैकी फ्रेश होऊन मग तुम्हाला मी काय जेवण मागवलं ते दाखवतो. ओके, बघा मित्रांनो, आता आम्ही वरती एंटर झालेलो आहोत. कसं आहे वरती सगळे मोठे कस्टमर येत आहेत, सगळे पूर्ण चालू आहे सगळ्यांचं काम. चला, संदेश भाऊने आपल्या इथे जागा पकडलेली आहे, इथेच आम्ही जेवायला बसतो. इथेच आम्ही आता जेवायला बसतोय. छानपैकी इथे बसून आम्ही जेवणाचा आनंद घेणार आहोत. ओके मित्रांनो, एकदम भारी. मी तर आता समजतो इकडं सीट पकडलेली आहे. फुल इकडे हरियाली आहे, फुल हरियाली. हे बघा, इथे जास्त फॅन पण नाही आहे. इथे मला असं वाटतंय बघा कसे लोक जेवायला आलेले आहे. एकच फॅन आहे तिथे बघा. थोड्याच वेळात आता आम्ही जेवण सांगू, आमचा मेनू येईल तेव्हा तुम्हाला दाखवूच आम्ही काय खाल्लं ते. ओके गाईज, तुर्तास, बाय बाय. मित्रांनो कसे आहेत? पूर्ण थकलो आज. अख्खा दिवसभर आम्ही फुल पुणे फिरलो, तुम्हाला काय दाखवता आलं नाही, सॉरी. आता आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत घरी. आता आम्ही पुण्यातून जस्ट बाहेर निघालोय. आता हे बघा, आम्ही पंबाई गेट ह्या रिसॉर्टमध्ये आता जरा आम्ही रात्रीचं आता जेवण करू, थोडं खाणंपिणं करू आणि मग आता आम्ही आरामशीर मग कर्जत निघू. ठीक आहे, निघाल्याच्या नंतर तुम्हाला एकदा सांगेलच मी घरी पोचलो म्हणून. ओके, बाय बाय, टेक केअर. बघा मित्रांनो, चिकन अंगारा आपला आलेला आहे. बघा कसा सर्व करतोय. खाऊन घेतो. चिकन अंगारा आलेला आहे मस्त. आता आम्ही त्याच्यावरती ताव मारणार, ताव फुल छान पैकी. खाऊन घेऊन घेतो, मग तुम्हाला पुढची अपडेट देतो. ओके.
बाय बाय. भावांनो, झालं आमचं जेवण खाऊन पिऊन सगळं झालंय. आता आम्ही निघालोय आमच्या घराच्या दिशेने कर्जतकडं. आता हे पुणे आहे बघा, मी तुम्हाला बघा एक्सप्रेस वे हे बघा. इथूनच मगाशी इथंच गेलो होतो आतमध्ये, मस्त जेवून सगळं झालंय. ओके भावांनो, असंच प्रेम द्या सगळे माझे फ्रेंड्स. तुम्हाला गुड नाईट. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण पाठवा, त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, काय करायचं येईल तेवढं करा. आता आम्ही चाललेलो आहे. हे बघा आपली गाडी तिकडे लागलेली आहे. संदेश भाई बसलेला आहे गाडीमध्ये. ओके, आता मी पण चाललो आहे तिकडेच. तिथून आहे रस्ता. हे बघा, ही तुमच्या भावाची साधी सुधी गाडी आहे, त्याने मी इकडं तिकडं फिरत असतो. ओके, बाय बाय. लव यू ऑल. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. असंच प्रेम असू द्यात. बाय बाय.